जासुदास अशी आज्ञा केली की तुम्ही जाऊन एक्रोन येथील बाल जबूब दैवतास प्रश्न करा की मी या दुखण्यातून बरा होईल काय. पुढे तिसऱ्या क्रमांकाचं वचन, इतक्यात परमेश्वराचा देवदूत एलिया तिशबीयास म्हणाला, उठ, शोमरानाच्या राजाच्या जासुदास जाऊन गाठ आणि विचार, तुम्ही एक्रोन येथील बाल जबूल दैवतास प्रश्न करावा चालला आहात, ते इस्रायलात कोणी देव नाही म्हणून की काय. तुमच्या मध्ये जिवंत परमेश्वराची उपस्थिती असताना का तुम्ही इतर धर्माकडे, इतर दैवताकडे, इतर जगाकडे, इतर डुप्लिकेट पास्टर, याजक किंबहुना जे काही देवाचे नावाचे सोंग घेतलेले लेबल लोकांकडे काय जाता. तुमच्यामध्ये देव नाही का? तुमचा विश्वास नाही का? तुमची कृती नाही का? तुमचं आचरण नाही का? तुम्हाला सत्य माहित नाही का? हा, जर हे माहिती नसलं तर तुम्ही 100% तिकडे जाणार. जेवढे लोक खोट्या भविष्यवक्त्याकडे जातात ना, त्यांच्या जीवनात सत्यच नाही. 100% मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो. सत्य जर असतं म्हणजे परमेश्वर जर त्यांच्या जीवनामध्ये असता, परमेश्वर जर त्यांच्या सेवेमध्ये असता, परमेश्वर जर त्यांच्या अंतःकरणामध्ये असता, तर ते इतर ठिकाणी त्यांचं कुठ प्रश्न घेऊन, त्यांच्या इच्छा घेऊन, त्यांचे प्लॅन घेऊन, त्यांचं दुखणं घेऊन, त्यांचं गाऱ्हाणं घेऊन, त्यांची साडेसाती घेऊन, त्यांचे आजार, विकार, समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, कर्जबाजारीपणा घेऊन एखाद्या प्रॉफिट पुढे जाऊन म्हटले नसते की प्रॉफिट साहेब प्लीज प्रे फॉर मी, प्रॉफिट साहेब माझ्याविषयी काहीतरी भविष्यवाणी करा. चुकून पण म्हणले नसते. हे जेवढे तिकडे जाणार आहेत ना, याचा अर्थ हे कुठ प्रश्न, याचा अर्थ इतर दैवतास म्हणजे ख्रिस्ताला, परमेश्वरला, खऱ्या परमेश्वरला न समोर जाता जे दुसरीकडे जाऊन आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात ना, तितके एक विधर्म्यातच जमाय. मग ते कोणी असो, तो त्या ठिकाणी म्हणतोय की मी या दुखण्यातून बरा होईल काय, प्रश्न विचारा. तिसऱ्या क्रमांकाच्या वचनामध्ये आपला रेफरन्स मिळतोय, त्यामध्ये लिहिलेला आहे, इतक्यात परमेश्वराचा देवदूत एलिया तिशबीयास म्हणाला. आता जो खरा संदेश आहे ना, त्या खऱ्या संदेशाला, सेवकाला, स्वप्न पाहणाऱ्याला, दृष्टांत पाहणाऱ्याला, देवाचा निरोप सांगणाऱ्या परमेश्वराच्या सेवकाला म्हणजे एलियाला देवदूत येऊन म्हणत आहे, तिशबीयास म्हणाला, उठ, शोमरोनाच्या राजाच्या जासुदास जाऊन गाठ आणि विचार, तुम्ही एक्रोन येथील बाल जबूब दैवतास प्रश्न कराव्यास चालला आहात, ते इस्रायलात कोणी देव नाही म्हणून की काय. इस्रायलात देव आहे का नाही? नाही, देव जर नसला, देवाला प्रश्न विचारायच्या ऐवजी तुम्ही दुसरीकडे चालले म्हणल्यानंतर, हा तुम्ही सत्य सोडून दुसरीकडे चालले, आज्ञा पालन सोडून दुसरीकडे चालले, ओरिजिनल सोडून डुप्लिकेट चालले, गहू म्हणून भुसच खायला लागले का. आमच्याकडे देव नाही का? आमचं देव ऐकणार नाही का? देव आमची विनंती का ऐकणार नाही का? देव आमचं गाऱ्हाणं ऐकणार नाही का? देव आमचं दुखणं बरं करणार नाही का? आता तुम्ही म्हणाला, पाळेक साहेब, हे तुम्ही म्हणताय सगळं खरंय, आमचा विश्वास आहे, देव आम्हाला बरं करील, मग कशाला जाता या जगाकडे? कोणत्या खोट्या? तुम्ही तुमच्या चर्च मध्ये 100% जावं. तुम्ही तुमच्या याजक साहेब, पाळक साहेब, फादर साहेब, बिशप साहेब, गुरुजी साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, जेवढे कुणी असतील त्यांच्याकडून प्रार्थना जरूर करून घ्यावी. आमेन, 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 याबद्दल वाद नाही. आणि परमेश्वर त्यांची प्रार्थना ऐकल आणि तुमच्या विश्वासानुसार देखील ते करील. परंतु तुम्ही ज्यावेळेस असत्याकडे, इथं नाही का बरं वाटत, नगरमध्ये नाही का असं सेवक कुणी पुण्याला जाऊ, पुण्याला चक्रा मारल्या, तिथेही बरं नाही लागलं, अरे वा, इथं नाही का मुंबईला जायचं का, मुंबईला तिकडं जातो, तिथं बरं नाही लागत, चेन्नईला जाऊ आपण, चेन्नईला, तिथेही बरं नाही लागत, मग कुणी बेंगलोरचा पत्ता देतो, कुणी कुणाला पत्ता देतो, चाललंय विचारायला. आज चाललंय काय? तुम्ही देवाला विचारताय का की प्रभू माझी समस्या आहे, मी आजारात आहे, मी आजारातून बरा होईल का? असा प्रश्न सुद्धा नाही विचारला पाहिजे. तुम्ही डायरेक्ट म्हटलं पाहिजे, प्रभू तुला बसलेल्या कोड्याच्या माराने तू संपूर्ण मानव जातीला आरोग्य दिलंस, आज मी तुझं आरोग्य स्वीकारतो, व तू त्याच्या अगोदर मी माझं पाप कबूल करते, मी माझा पश्चाताप करतो, मी माझं एक नवीकरण करतो किंवा करते. ह्या गोष्टी नाही जमत आपल्याला. पाप घ्यायचं, सगळेच घ्यायचं, जायचं त्यांच्या पुढे. तो म्हणतो
आय प्रोपेन्स यू. मला देवाने सांगितलं भविष्यवाणी, येस तू बरा होशील. इथं मागच्या भागामध्ये आपण तेच पाहिले, 400 लोक संदेशचे आले आणि त्या राजाला म्हटले जा बिंदास लढायला, तुम्ही जिंकताल, परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. परमेश्वरने आम्हाला दाखवलं, पण दाखवलंच नव्हतं. देवाचा सेवक दुसरा त्या ठिकाणी जातो, तो म्हणतो नाही नाही हे असं आहे. मग तुम्हाला कोणतं आवडतं? आज अनेक लोकांना दुसरीकडे जाऊन आपले कुठं प्रश्न, आपल्या समस्या, काही काही लोक ना हो त्या सिस्टर आहेत ना, इतकं काही ऍक्युरेट भविष्य सांगतात. हो तुमच्या घरात कुठं डब्यात काय आहे, फरशी खाली काय आहे, टेबलात काय काय, वर आड्याला काय बांधलंय, कुणी केलंय, एकदम डिटेल. हो भाई डिटेल सांगतात. या बाया माणसाला येलय उत. विश्वासणाऱ्या लेकरांना फसवण्याचं काम चांगलं करतात आणि चांगला विश्वासणारे बरं का. हो मी मागच्या वेळेस गेलते तिथं आणि मग मला तिथंच फरक पडला, मला गुण पडला. अरे तू किती लॉस झाले हे पण सांग. फरक पडला आणि गुण पडला आणि आता दुसऱ्याचंही वाटोळं करायला लागली. इथं अशीच कंडिशन. मी तुम्हाला देवाचं वचन स्पष्ट, सहज, साध्या सोप्या शब्दामध्ये आहे तसं वाचून दाखवतो. माझ्या मनातलं त्याच्यामध्ये काही नाही. इथं असंच झालं की अहाबाच्या मृत्यूनंतर मोआब इस्रायलवर उलटला. अहजा हा शमरोनातील आपल्या वाड्याच्या माडीवरच्या अहजा नाव आहे त्याचं, जो खिडकीतून पडला ना, जाळीतून खाली पडून दुःखनाही झाला. त्याने जासुदाच अशी आज्ञा केली की तुम्ही जाऊन एक्रोन येथील बाल जबूल दैवतास प्रश्न करा की मी दुखण्यातून बरा होईल का. इतक्यात परमेश्वरचा देवदूत इलिया तिसबियास म्हणाला, उठ, शोमरोनाच्या राजाच्या जासुदास जाऊन गाठ आणि विचार, तुम्ही एफ्रोन येथील बाल जबूल दैवतास प्रश्न करावयास चालला आहात, ते इस्रायलात कोणी देव नाही म्हणून की काय. मग आम्ही चौथ्या वचनाकडे पाहूया. यास तो परमेश्वर अहजास म्हणतो. परमेश्वर काय म्हणत आहे? ही प्रोफेन्सी, भविष्यवाणी, प्रकटीकरण, दृष्टांत, संकेत, पूर्वसंकेत, परमेश्वराचं म्हणणं अहजाला सांगून ठेवण्यासाठी देवाच्या सेवकाचा इलियाचा केलेला उपयोग. जसं की परमेश्वरचं म्हणणं तुमच्या आणि माझ्याविषयी काय आहे, जसं भविष्यवक्ता सांगतो, पण तो आता भविष्यवक्ता नाही सांगणार, आता हे पवित्र शास्त्र सांगेल, आता हे वचन सांगेल आमचं. आताच्या समयाला बोटावर मोजणाऱ्या देवाच्या अभिषिक्त सेवकाच्या व्यतिरिक्त कुणालाच भविष्य होत नाही, भविष्यवाण्याच होत नाही. आता बाकीचे कसे करतात आता नाही माहिती, कारण प्रत्येक समाला त्यांच्यावरच डांबार वाचायचं बरोबर नाही वाटत. या ठिकाणी तिथं आहे, यास तो परमेश्वर आजास म्हणतो, ज्या पलंगावर तू पडला आहेस त्यावरून तू उठायचा नाहीस, असाच तू अवश्य मरशील, असे बोलून येईल. या चालता झाला देवाचा संदेश. देवाचा भविष्यवक्ता इलिया तो म्हणतो, काय सांगतोय? परमेश्वराने त्याला जसं सांगितलं ना तसंच तो सांगतोय. तो काही कमी जादा करत नाही, तो काही घाबरतही नाही, वाढावाही सांगत नाही. ज्या परमेश्वरचा नियम आहे ना तसंच नियम सांगितलो. आणि जेवढे जेवढे आतापर्यंत देवाचे संदेश आम्ही पाहिले ना, देवाकडून जे आलेला निरोप आहे ना तोच त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला. त्यांच्या मनात काही इकडे तिकडे केले नाही. याच तो परमेश्वर आजास म्हणतो, ज्या पलंगावर तू पडला आहेस त्यावरून तू उठवायचा नाहीस, तू अवश्य मरशील, असे बोलून इलिया चालता झाला. लगेच संपला त्याचं काम. हो लगेच थांबलाच नाही, तिथं भविष्यवाणी केली, निघला. आम्ही भविष्यवाणी केल्यावर कधी निघत होत का? पहिली गोष्ट, एक तर आम्हाला परमेश्वरची भविष्यवाणी होत नाही, आणि जर झाली देवाचं सत्य सांगण्याची तर ती आम्ही सांगत नाही. त्याच्या बदल्यामध्ये आम्ही जगातलं मिक्सिंग करून लोकांपर्यंत पोहोचून टाकतो. लोकांना काय आवडतंय? लोकांना खरी भविष्यवाणी सांगितली तर चर्च मध्ये येईल का कुणी? ग्रुपमध्ये येईल का कुणी? देवाच्या सेवकाच्या पिटिका ठेवतील का कुणी? त्याला घरी कोणी बोलवतील का? त्याचं दुकान कसं चालेल? यांचं दुकान नव्हतं, हे वाऱ्यावर वारत आणि केस फुगी, यांना घरेदारे, यांना प्रॉपर्टी फिपर्टी काही नव्हती, होती ती त्यांनी ती देवासाठी अर्पण टाकली, ते त्याच्यात लचंडात पडलीच नाही. आणि म्हणून ते परखड होते. आणि म्हणून देवाचा सेवक किंवा देवाचा भविष्यवक्ता असा परखड वक्ता असावा, जो परमेश्वरापासून आलेला निरोप त्यांनी द्यावं. आणि जेणेकरून परमेश्वराचं म्हणणं लोकांविषयी काय आहे, किंवा जे आजान आहेत, किंवा जे बंदिवासात आहेत, किंवा जे बंधनात आहेत, जे सैतानाच्या डावपेचात आहेत, किंवा जे एक मूर्तीपूजामध्ये आहेत, किंवा सैतानाच्या त्या विळख्यात सापडलेले आहेत, किंवा असत्यामध्ये आहेत, किंवा खोट्या शिक्षणामध्ये आहेत, त्यांच्याशी परमेश्वर देवाच्या वचनाप्रमाणे बोलतो. म्हणजे आज जर कुठला भविष्यवक्ता जर बोलत असेल तर आज हे पवित्र शास्त्र हे सगळ्यात मोठं भविष्य आहे. आणि म्हणून आपण विषय ज्यावेळेस चालू केला त्यावेळेस सांगितलं की उत्पत्ती प्रकटीकरण किंवा पवित्र शास्त्र हेच सगळ्यात मोठं भविष्य आहे. याच्यामध्ये आमच्या भविष्य दडलेली आहेत सगळ्यांची.
बिलिओस भाऊ बहिणी आई वडिलांपासून तर सगळ्याच देवाच्या अभिषिक्त सेवकापर्यंत प्रत्येकाचं भविष्य, प्रत्येकाचं प्रकटीकरण, प्रत्येकाचं दर्शन, प्रत्येकाचं दृष्टांत, प्रत्येकाचं स्वप्न, प्रत्येकाचं रहस्य, प्रत्येकाचं पूर्वसंकेत आणि प्रत्येकावर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त सातत्याने बोलत असतो. सातत्याने आपलं भविष्य चालू असतं. असं काही नाही की मी म्हणायला पाहिजे दॅन आय प्रॉफेस यू, मी भविष्यवाणी करतो. मग असं मी भविष्यवाणी करतो म्हणल्यानंतर आम्हाला वाटतं अरे देवाने भविष्यवाणी केली काय, देवापासून आले आणि मग हे कुणापासून आले, याच्यात लिहिलेलं कुणापासून आले. अहो हीच भविष्यवाणी. माझ्या लोकांनो आहात कुठं तुम्ही? तुम्हाला तुमच्या कानाने जगातल्या चांगल्या गोष्टी ऐकाव्यात आणि ती आमच्यासाठी फायद्याची, नफ्याची, भरभराटीची, सुखाची, आशीर्वादाची, हर्षाची, उल्हासाची आणि आनंद देणारी आणि एन्जॉय करणारी बातमी आमच्या कानावर आली म्हणजे आम्ही म्हणतो आमेन. आणि ताडण देणारी आली का आम्ही म्हणतो म्हणतच नाहीत काही. आम्ही परत जातही नाहीत त्या सेवकाकडे नाही, चर्चकडे नाही, बायबलकडे नाही, पवित्र शास्त्राकडे नाही. योग्य अयोग्य आम्हाला निवडणं खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी भविष्यवक्त्यांना एक काम दिलेलं आहे. प्रकटीकरण ज्या सेवकाला सेविकेला होत आहे, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, रहस्य, पूर्वसंकेत, त्याने परमेश्वरापासून आलेला दृष्टांत सांगावा, अन्यथा चूप बसावं. चूप, एकदम चिडीचूप बसायची. जी सेवा दिली ना ती करा, प्रामाणिकपणे करा. अन्य भाषा येत नाही बळच म्हणू नका, अर्थ सांगता येत नाही बळच काढू नका, आरडून ओरडून प्रार्थना नाही करतात घसा कशाला तरी. प्रकटीकरण नाही होत ना बळच दृष्टांत नका सांगू. हा आले तुमच्याकडे काय प्रॉब्लेम आहे, आजारी आहेत, बंधनात आहेत, जोखडात आहे, येऊया आपल्या देव परमेश्वर याच्याकडे आपण मिळून प्रार्थना करूया. परमेश्वर विश्वासणाऱ्याची प्रार्थना ऐकतो. सर्वजण मिळून प्रार्थना करा. आमीन. मग लोकांनी म्हणलं ना काय दाखवलं देवानी, त्याला म्हणायचं तू नरकात जाणार आहे. जर आज्ञाभंग केला आणि या वाजण्याप्रमाणे जर चालला नाही तर तू शापित होणार आहे. सरळ सरळ भविष्यवाणी सांगून टाका. अनुवाद 28. तुझा देव परमेश्वर याची वाणी लक्षपूर्वक ऐकशील आणि ज्या आज्ञा व विधी मी तुला देत आहे त्या तू काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर सर्व प्रकारचे आशीर्वाद तुझ्याकडे पळवेल. या दोन आहेत ना आटी तटी. मग सांगायचं आता आपण प्रार्थना केली ना, तुला नेमकं काय पाहिजे, कोणती भविष्यवाणी पाहिजे का असं सांगितलं भारी वाटत. इथे कुणीतरी सिस्टर आहेत आणि त्यांचं डोकं दुखत आहे, दुखत आहे तर दुखू पडतं ना, तिच्यासाठी प्रार्थनाच करणं म्हणूच नको ना. डोकं दुखत आहे तसं वाटत आहे ना तुला, मग तू प्रार्थनाच कर म्हणूच नको. ती बहीण उठून सांगेल की मी चर्च मध्ये बसलेला असताना माझं डोकं दुखत होतं आणि मी पाळक साहेबांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, परमेश्वरने ती प्रार्थना ऐकली आणि मला चंगाई म्हणजे एक आशीर्वाद किंवा आरोग्य मिळालं, धन्यवाद प्रभू म्हणू दे. तू इकडून डोकं चालू नको. इथं कोणीतरी बहिणी, अरे 5-50 बहिणीत नाही मी म्हणतोय 50च्या 50 बहिणीचे डोके दुखत आहेत. आता सध्या बहिणीचे डोके दुखायचे बंदच नाही, बहिणीचेच काय पण भावाचे दुखायला लागले. सध्याची परिस्थिती तशी. मग डोकं दुख नाही का भविष्यवाणी झाली का? काय देव आला परमेश्वर का त्याचा देवदूत पाठवलाय? हे भविष्यवक्त्या सांग, तुझ्या चर्च मध्ये बसलेले स्त्रियांचे डोके दुखत आहेत. अरे कॉमन सेन्स आहे का नाही काही? सध्याचे लोक सगळे तणावामध्ये येतात, दबावामध्ये येतात, गरिबीमध्ये येतात, कर्ज बाजारामध्ये येतात, टेन्शन मध्ये येतं, आजारामध्ये येतं, सगळ्या प्रकारचे असे गुरफडलेले आहेत. आणि याच्यावरच तुम्ही जे वक्तव्य करता आणि म्हणता परमेश्वरने आम्हाला भविष्यवाणी केली, याच्या व्यतिरिक्त भविष्यवाणी आहे का नाही काही? या ठिकाणी असंच घडलेलं आहे. हा मनुष्य खिडकीतून पडला, त्याचं तंगड फ्रॅक्चर झालं आणि तो त्याच्या चाकराला म्हटला जा आणि दैवताला विचारून या, कुठं प्रश्न विचारून या, मी बरा होईल का? मग तेवढ्यात देवाचा सेवक, खरा संदेष्टा, भविष्यवक्ता एलिया याला परमेश्वरनी आज्ञा केली, उठ आणि जा तिथं आणि त्यांना जाऊन सांग की तिथं कोणी देवाचं परमेश्वराचं सेवक किंवा परमेश्वराचं वास्तव्य आहे की नाही. याच तो परमेश्वर या ठिकाणी लिहिते, हा जबून दवेताच प्रश्न करावयास चालला आहे असं आहात ते इस्रायलात कोणी देव नाही म्हणून की काय? देव नाही का इथं कोणी? देवाचं अस्तित्व नाही का आमच्यामध्ये? याच तो परमेश्वर आज यास म्हणतो, ज्या पलंगावर तू पडला आहेस, झोपला आहेस, आराम करतोस, त्यावरून तू उठायचा नाहीस. तू अवश्य मरशील. ह्यो फक्त बरं व्हायचं म्हणत होता, ह्यो डायरेक्ट म्हणलं तू मरणार आहेस.
इतकी जबरदस्त भविष्यवाणी होती पहिली. परमेश्वर डायरेक्ट टू डायरेक्ट बातचीत करायचा. आता काय झालंय, परमेश्वरनी प्रेम, दया, प्रीती सगळ्या गोष्टी आवरून धरल्यामुळे ना तुम्हाला आणि मला जे प्रकटीकरण होतं ना ते डायरेक्ट नाही होत. प्रभू म्हणला आता तुमचं एक खटी बिल काढतो, फायनल पेमेंट, फायनल जजमेंट. शेवट काय करायचं तुम्हाला करा, पुण्य करा, कुकर्म करा, धार्मिकता मिळवा, काय करायचं ते करा, तुमच्या मनावर साथ पाहिजे. तो म्हटलाय पहा, जीवन आणि मरण तुमच्या हातात दिले, सुख आणि दुःख तुमच्या हातामध्ये दिले, काय पाहिजे ते तुम्ही निवडून घ्यायचे. देवाची इच्छा आम्ही चांगलं निवडून घ्यावं, देवाची इच्छा आम्ही ओरिजिनल निवडून घ्यावं. पण तुम्ही जर वाईटच निवडून घेतलं तर देव कशाला म्हणशील? देव म्हणशील बरं झालं स्वर्गात जायचे, हे नरकात गेलेलं बरं, मग कशाला तुमच्या माझ्या प्रार्थना ऐकत. आणि मग अशा ठिकाणी पहिला संदेश जे होते भविष्यवक्ते ते क्लिअर कट सांगायचे. एखाद्याला आंध्रात नव्हते ठेवीत, पहिले संदेश ते कुणालाच आंध्रात ठेवीत नव्हते. परमेश्वर जे सांगल ना डायरेक्ट उजेडात कंप्लीट करायचे. आपलं आहे तोंड दाबून पाठीत बुक्याचा मार, अंधारात ठेवणं, केसानी गळा कापणं, उघड उघड प्रेमापेक्षा शत्रू बरा. हो, ह्या गोष्टी आमच्या जीवनात आता सध्याच्या काळात चाललेला असताना आमच्या कशा प्रकारे भविष्य परमेश्वर आमचं घडवणार आहे. कारण येणाऱ्या दिवसाचं जे भविष्य आहे ना ते सगळ्यात खतरनाक राहणार आहे, ते फुल अँड फायनल राहणार आहे. हे दोनच ऑप्शन आहे, एक तर अधोलोक किंवा नरक. पश्चाताप करा, वळा, नवीकरण करा. परमेश्वर आम्हाला बदलण्यासाठी सक्षम देखील आहे. परंतु जर आम्ही उर्मटपणाने समजून उमजून जर देवाविरुद्ध जर पातक केलं तर आता लागलीच आम्हाला दंड नाही मिळणार, हे खरं आहे. परंतु ज्यावेळेस दंड मिळेल तर तो असह्य असा दंड असणार आहे. आणि या दंडापासून, या शापापासून वाचण्यासाठी तुम्हाला आणि मला सत्याकडे येणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. पुढचं एक वचन वाचूया आपण या ठिकाणी, आणखी एक 10व्या क्रमांकाचं. एलियाने त्या 50च्या नायकास म्हटले, मी देवाचा माणूस असलो तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या 50 शिपायास भस्म करू. एलिया इथून पळून गेला, तो इथून निघून गेला. आपण जर सगळं जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल, मी वाचतो म्हणजे लक्षात तरी येईल. जासूद राजाकडे परत गेले तेव्हा त्याने त्यास विचारले, तुम्ही परत आला ते का म्हणून. त्यांनी त्यास सांगितले, एका मनुष्याने आम्हास वाटेत गाठून सांगितले की ज्या राजाने तुम्हाला पाठवले त्याचकडे परत जावं, त्यास सांगा परमेश्वर म्हणतो तू यक्रोन येथील दैवत बाल जबूब यास प्रश्न करावास मनुष्य पाठवले, ते इस्रायलात कोणी देव नाही म्हणून का, असं तो एक मनुष्य म्हटला. पुढं तर ज्या पलंगावर तू पडला आहेस त्यावरून तू उठायचा नाही, तू अवश्य मरशील असं सांगितलं रो म्हणे ते सेवकांनी. कोण येतो, कोण तो भविष्यवक्ता एलिया. त्याने खुशाल असं सांगितलं महाराज. मग पुढे काय होते, त्याने त्यास विचारले, ज्या मनुष्याने तुम्हाला गाठून हे सर्व सांगितले तो दिसण्यास कसा होता. मग ते म्हणाले, त्याच्या अंगात केसाचा जागा होता, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता. तो म्हणाला, तो एलिया तिशबीच. येस, दुसरा प्रोफेट असूच शकत नाही, दुसरा सेवक असूच शकत नाही, दुसरा डुप्लिकेट भविष्य असूच शकत नाही. ज्या अर्थी तो म्हणला ना पलंगावर पडल्या पडल्या तू उठणार नाही, तिथंच मरशील, तर हा एलियाच, हा परमेश्वराचा ओरिजिनल भविष्यवक्ता. आता काही खरं नाही बाबा, कारण ते सांगितलं का कार्यक्रमच होते. पहिले संदेश त्याने जे सांगितलं ना ते परमेश्वराकडून व्हायचा, आमच्याकडे नाही काही, किंवा सेवकाकडे किंवा भविष्यवक्त्याकडे काही नाहीये. परमेश्वरापासून प्राप्त जर असेल तर त्याला कुणालाही चुकवता येत नाही. आणि मग अशा प्रकारे ते म्हणाले, त्याच्या अंगात केसाचा जागा होता, ते त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता. आता 1-2 मिनिटासाठी आपण रेव्होल्यूशन वळवूया. आज विश्वासणाऱ्या भावाच्या बहिणीच्या जीवनामध्ये कसल्या प्रकारचं वस्त्र पाहिजे अंगामध्ये, याच्यात होतं बा, त्याच्या अंगात केसाचा जागा होता. आमच्या अंगात काय, जगातले टाय कोट, जगे झुगे, हे नेरो काय काय जॅकेट पिकेट, याविषयी नाही बातचीत करत. हे तुम्ही काही घाला, त्याच्याबद्दल नाही अडचण. आत्मिक काय आमच्या जवळ, आत्मिक आहे का काही, तारणाची वस्त्र आहेत का आमच्या जवळ. ज्याच्या जवळ तारणाचे वस्त्र आहेत तो देवापासून, तो भविष्यवक्ता, तो प्रॉफेट, तो याजक, ते पाळक साहेब, ते बिशप साहेब, गुरुजी साहेब, कॉर्डिनेटर साहेब, जेवढे कुठे साहेब असतील, पण त्यांच्याकडे तारणाचे वस्त्र पाहिजे. त्यांच्याकडे ते पवित्रते, ते शुद्धचे तागाचे वस्त्र पाहिजे.
त्यांच्याकडे प्रार्थना विनंत्या पाहिजे, त्यांच्याकडे तो जिव्हाळा पाहिजे, त्यांच्याकडे ते सत्य पाहिजे, त्यांच्याकडे आज्ञा आणि विधी नियम पाहिजे, त्यांच्याकडे ते दैवी पावर पाहिजे, ते परमेश्वराबरोबर चालणारे पाहिजेत आणि परमेश्वर त्यांच्याबरोबर बोलणारा आणि बोलल्यानंतर तसं घडणारा पाहिजे. आमच्याकडे काय, आम्ही तिथून सांगतो हो आतापर्यंत काही त्यांनी इतक्या भविष्यवाण्या केल्या, सगळ्या पूर्ण झाल्या, आमच्या तिकडं शेजाऱ्याकडे काहीच नव्हतं, बिल्डिंग बांधली त्यांनी. हा, या भविष्यवाण्या होत्या ना पुढे, कारण आम्हाला अशा भविष्याच्या पलीकडे दुसरं काही भविष्यच नाही ना आमचं. आमचं भविष्य काय, मोठी बिल्डिंग, गाडी, बंगला, बॅलन्स, एन्जॉय. आमचं भविष्य एवढंच आहे. आम्ही हे तर जगात मिळत आहे. आम्ही जर पवित्र शास्त्र जर तपासलं, अनेक लोकांना माहिती, ते काही नवीन सांगायची गरज नाही. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस त्याची परीक्षा घेण्यात आली त्यावेळेस त्याला म्हटलं, हे जे दिसतंय ना सगळं, हे माझ्या ताब्यात आहे, माझा अधिकार आहे, मला ज्याला वाटेल त्याला मी देईन. तू मला नमन कर, माझ्या पाया पड, सगळं मी तुला देईन. तू इथून खाली उडी टाक, तुझे देवदूत तुला धरून धरतील. तू धोंड्याला भाकरीची आज्ञा कर, होईन, यांना माहिती होईन म्हणून. ह्या तिन्ही प्रसंगामधून परमेश्वराने नियमशास्त्राच्या माध्यमातून, पवित्र वचनाच्या माध्यमातून, पवित्र नीतिकृत्याच्या माध्यमातून त्या सैतानाला हरवलं. आज आम्ही ह्या तिन्ही गोष्टी मिळवण्यासाठी जगामध्ये घुसतो आणि परमेश्वराच्या विरोधात बंड करतो. आणि म्हणून तो ओरिजिनल प्रॉफिट होऊ शकत नाही. ज्याला फक्त जगातल्याच भविष्यवाण्या समजत आहेत, ज्याला आत्मिक काहीच समजत नाही, तो देवापासून आलेला होऊच शकत नाही. भले त्याचे किती मोठं नाव लौकिक असूया, किती चिन्हानी चमत्कार, मुर्दे का उठणार काही फरक नाही पडत. मुर्दे जरी उठले ना, ते परत झोपणार येतं. तुम्हाला काय वाटतंय, चिन्हानी चमत्कार म्हणजे काय तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे का आता सध्याच्या जीवनामध्ये? तुम्हाला मी पवित्र शास्त्रातलं उत्तम एक उदाहरण सांगू इच्छितो. परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा मित्र लाजर मरण पावला. त्याच्या बहिणी मार्था आणि मरिया यांनी निरोप पाठवला. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी गेलाच नाही लवकर. तो मेल्यानंतर चौथ्या दिवशी तो त्या ठिकाणी गेला आणि मग लाजराला त्याने उठवलं. मी शॉर्टकट मध्ये सांगतो. लाजराला त्याने उठवलं, लाजरा बाहेर ये. लाजर बाहेर आला, त्याचे प्रेत वस्त्र सोडली आणि लाजर खुल्ला तुमच्या माझ्यासारखा फिरायला लागला. माझा एक, मग तो लाजर आतापर्यंत जिवंत आहे का? तो लाजर मेला नाही का? परत मेलच आहे, परत मेलच. हिचक्या राजाचं आयुष्य 15 वर्षांनी वाढवलं, मेलच. या धरणीवर कोण असा ज्याने जिंकले मरणाला? फक्त प्रभू येशू ख्रिस्त. आणि आता तुम्ही आणि मी आहोत, आम्ही मरणावर विजय मिळवणारे लोक आहोत. कोणत्या? ह्या देहाच्या मरणाविषयी नाही. तुमच्या जगामध्ये असणार पापाचं जे राज्य आहे आणि पापाच्या राज्यातून निर्माण झालेलं जे बक्षीस, जे मरण आहे, पापाचं वेतन मरण, ह्या मरणावर विजय मिळवणारा म्हणजे ह्या मोहाला, मीपणाला, अंपणा, गर्व, अभिमान, व्यक्त, कुशारकी, लबाडकी, पैसा, पाणी, जगातल्या सर्व प्रकारच्या गोष्टीवर विजय मिळवणारा तो विजयशाली परमेश्वराचा सेवक, तो बिलीवर्स, तो प्रॉफिट, तो भविष्यवक्ता, तो शिक्षक, तो सगळं काही देवापासून आलेला. याच्यावर विजय कुठे मिळवलाय? आपण तर याच्यातच गुंतलो आहोत. आपण या जाळ्यात अडकलेलो आहे, त्या मकडीच्या जाळ्यात. सैतानाने जे जगातले जाळे रचले त्याच्यातून आपण बाहेर येत नाही. फक्त नामधरीपणामध्ये आम्ही काम करतो. आणि मग या ठिकाणी आम्ही पाहतो की ते म्हणाला की त्याच्या अंगात केसाचा धगा होता व त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता. आमचे केस कशी? आता एपिस्कराच्या पत्रामध्ये जर आम्ही पाहिलं, शस्त्रसामुग्री विश्वासणाऱ्या मनुष्याला, भावाला, बहिणीला, आई वडिलाला, देवाच्या सेवकाला काय दिले माहिती का तुम्हाला? तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती, पण ती आहे का आपल्याकडे? माहिती असून फायदा नाही. ते आमच्या जवळ आम्ही ते परिधान केलेलं आहे का? आमच्या बरोबर आहे का? आमच्या ते कृतीतून ते दिसतंय का? याला महत्व आहे. मग हे तसंच झालं. यांनी बरोबर ओळखलं, हा एलियाच, हा खरा देवाचा संदेष्टा. मग यावर राजाने 50च्या एका नायकास 50 शिपाई देऊन एलियाकडे पाठवले. एलिया होता तिथे जाऊन त्याने पाहिले, तेव्हा तो पर्वत शिखरावर बसलेला त्याच्या दिवशीच पडला. तो त्यास म्हणाला, हे देवाच्या माणसा, राजज्ञा आहे, खाली उतरून ये.
हा शिखरावर बसला आणि हे 50 लोक गेले. त्याच्यातला एक जण गेला, म्हणलं देवाच्या माणसा, राजाची आज्ञा आहे, खाली येली. आणि त्या 50च्या नायकास म्हटलं, मी देवाचा माणूस असलो तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या 50 शिपायास भस्म करू. नुसतं म्हणला तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन त्याने त्यास व त्याच्या 50 शिपायास भस्म केले. प्रोफेन्सी, भविष्यवाणी, प्रकटीकरण, दर्शन, दृष्टांत, रहस्य, पूर्वसंकेत, तो शब्द टाकला आणि लगेच घडला. आणि म्हणून परमेश्वरचं वचन आम्हाला आणखीन सांगतोय, मी माझ्या सेवकाला सांगितल्याशिवाय कुठलाच कारभार करत नाही. तो आमन धमके काहीच नाही करीत. तो काही चोर नाही, चोट्टा भामटा, दरोडे टाकायला कवा यायचं. पण एक मात्र निश्चित, त्याचा दिवस जो येणार आहे ना, ह्या चोराप्रमाणे अचानक येणार आहे. तो म्हटला, मी जर देवाचा माणूस जर असेल, मी जर देवाचा माणूस असलो तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या 50 शिपायांना भस्म करू. आणि असं म्हणतोय कुठं नाही तर लगेच तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन त्याने त्यास व त्याच्या 50 शिपायास भस्म केली. ही देवापासून आलेला पॉवर, ताकद, सामर्थ्य, अभिषेक, मिरॅकल. हे मिरॅकल, चमत्कार, चमत्कार. आंधळे येत बघत येत, लंगडे पळत येत, फार मॅरेथॉनला 1 नंबर येते, सगळं ठीक आहे. पण हे भस्म केले 50, हे कोणता पॉवर आहे माणसं मारायचा? परमेश्वराच्या पुढे भीड भाडच नाही. मग जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल. आम्ही असं उदाहरण द्यायला सुद्धा घाबरतो. आम्ही असं उदाहरण द्यायला सुद्धा घाबरतो ना. असं कोण आहे का छातीला लावून सांगा, मी जर देवाचा मनुष्य असलो तर अमक होईन, फलन होईन, विस्ताने होईन. म्हणा कुणात ताकद असली तर आहे का? कुणी छातीला हात लावणार आहे का? हे जगातले छातीला हात लावून बोलणारे भरपूर येतं, पण आत्मिक गोष्टीला छातीला हात लावून बोलणारे कमी. कमी म्हणजे फारच कमी इथे. त्यांची गिनती अशी मोजावं लागेल, अशी बोटावर बोटावर, एवढ्या करोड लोकातून. हे देवाचं वचन, हे आम्हाला गोष्टी माहिती पाहिजे. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं या वचनाच्या माध्यमातून की परमेश्वर ज्या भविष्यवक्त्याला निर्मिण करतो, परमेश्वर ज्या सेवकाला त्याचं दृष्टांत देतो, स्वप्न देतो, प्रकटीकरण देतो, दर्शन देतो, दृष्टांत देतो, पूर्वसंकेत करतो, रहस्य सांगतो, त्या मनुष्याने आहे तसं सांगावं, मध्ये ढवळा ढवळी करू नये. पुढे तो लिहित आहे आणखीन. आपण पाहूया वचन 12व्या क्रमांकाचं वचन, 11 राहिले. मग राजाने त्याचकडे पुन्हा 50च्या एका नायकास 50 शिपाई देऊन पाठवले. तो जाऊन त्यास म्हणाला, हे देवाच्या माणसा, राजाज्ञा आहे, तू लवकर खाली उतरून ये. इलिया त्यास म्हणाला, मी देवाचा माणूस असेल तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या 50 शिपायास भस्म करू. तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन त्याने त्यास व त्याच्या 50 शिपायास भस्म केले. झाले 100. पुढे 13. मग राजाने तिसऱ्यांदा 50च्या एका नायकास व 50 शिपायास देऊन पाठविले. ह्या तिसऱ्या 50च्या नायकाने जाऊन इलिया पुढे गुडघे टेकले. आता हे तिसरा जरा थोडासा हुशार दिसला बरं का. यांनी काय केलं, जाऊन इलिया पुढे गुडघे टेकले व विनवणी करून म्हटले, अहो देवाचे माणूस, माझा प्राण व ह्या आपल्या 50 दासांचे प्राण आपल्या दृष्टीला मौल्यवान वाटोत. पहिलं त्याच्या लक्षात आलं, नाही 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 नाही, आता गुडघ्यावर आल्याशिवाय पर्याय नाही, आता पस्तावा केल्याशिवाय पर्याय नाही, आता पश्चाताप केल्याशिवाय पर्याय नाही, आता सत्याला समोर झाल्याशिवाय पर्याय नाही, नाही तर आपली राखरांगोळी व्हायची. कारण त्यांच्या अगोदर 102 लोक गेली, 50 ते आणि त्यांचा नायक 51. पहिल्या खेपेला 51, दुसऱ्या खेपेला 51, आता परत तिसऱ्या खेपेला 51 गेलते. पण तो नायक जरा हुशार निघाला. तो गेल्याच त्याने काय केलं, गुडघेच टेकले. ह्या तिसऱ्या 50च्या नायकाने जाऊन इलिया पुढे गुडघे टेकले, देवाच्या सेवका पुढे गुडघे टेकले व विनवणी करून म्हटले, विनवणी केली. काय म्हटलं, अहो देवाचे माणूस, जगाचे माणूस नाही, देवाचे माणूस, माझा प्राण व ह्या आपल्या 50 दासांचे प्राण आपल्या दृष्टीस मौल्यवान वाटो. पहा, आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन पहिले 2 नायक व त्याचे 50 शिपाई भस्म झाले, पण आता माझा प्राण आपल्या दृष्टीस मौल्यवान वाटो. परमेश्वरचा देवदूत एलियास म्हणाला. आता प्रकटीकरण, भविष्यवाणी, रेव्हलेशन डायरेक्ट एलियाला कंट्रोल करण्यात आलं. परमेश्वरचा निरोप आला, परमेश्वरचा देवदूत त्याच्या जवळ आला आणि एलियाला म्हणतोय, खाली उतरून त्याच्या बरोबर जा.
पहिले दोघं काय द्यायचे दुश्मन होते का? नाही, देवाच्या सेवकाच्या प्रोफेटचे किंवा हे का दुश्मन होते का? यांनी पण हेच केलं ना. राजाज्ञाही तुम्हाला बोलवलंय, राजाज्ञाही तुम्हाला बोलवलंय. हा म्हणून तुम्ही देवाचा माणूस असलं तर पटकाच मारतान. हे मिली. आता हे तिसऱ्या खेपेला आले, तो तिसऱ्या खेपेला येणार आहे ना, तो नम्र झाला, लेन झाला. त्यांनी दैवी सत्य ओळखलं, त्यांनी ओरिजिनल ओळखलं, परमेश्वरापासून काय आहे ते ओळखलं, परमेश्वर काय करू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं. आज आमच्या लक्षात येत नाही परमेश्वर काय करू शकतो. आहे का तुमच्या लक्षात? आहे का परमेश्वर काय काय करू शकतो? अहो, परमेश्वर जिवंत करू शकतो, तो परमेश्वर गाडू पण शकतो. इथं गाडलंय. काय चुकी होती या 50 आणि 51 नायकाची? काय चुकी होत्या दुसऱ्या 50 आणि 1 नायकाची? त्यांनी राजाने आज्ञा केली, ते डायरेक्ट गेले, ते खाली हे बाकीचे गेले. त्यांचा नायक लीन झाला, नम्र झाला. आमचे नायक आहेत का लीन आणि नम्र? भविष्यवक्त्यांनो, प्रोफेट, काही गोष्टी आम्ही समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बऱ्याच अंशी देवाच्या वचनाचं मर्म माहीत नसल्यामुळं, देवाचं रहस्य प्रकटीकरण या वचनाचं काय आहे हे न जाणून घेतल्यामुळं अनेक लोक आज बंधनात आणि जोखडात आहेत. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना दैवी योजना आमच्याविषयी काय आहेत हे एखाद्या भविष्यवक्त्याने किंवा याजक, पास्टर, फादर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी किंवा कोऑर्डिनेटर यांनी आम्हाला ताडण करून सांगण्यात, प्रेमाने सांगण्यात, आमच्याविषयी भविष्य करून सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः तुमचं भविष्य उजळा, याच्यामध्ये तुम्ही या. देवाला सांगा, परमेश्वर दे बापा, आम्हाला समजत नाही. समजणार समंजसपणाचा आत्मा तू दे, ज्ञानाचा आत्मा तू दे, प्रकटीकरणाचा आत्मा दे, धैर्याचा आत्मा दे. म्हणा तुम्ही, परमेश्वर देतो. तो कुणाला असं म्हणत नाही तुम्ही फक्त याजक लोकांनाच पवित्र आत्मे दिले तर तुम्हाला नाही देणार. परमेश्वराने सगळ्यांना, परंतु तुम्ही मागत नाही. मागा म्हणजे मिळेल. आम्ही मागतो, आम्ही जगातला मागतो, परमेश्वरचं काही मागतच नाही. परमेश्वरचा गौरव होऊन कधी अशी आमची प्रार्थना असते? हे दिन ते दिन ते दिन. आम्ही म्हणतो का परमेश्वर दे बापा मला सत्य समजू दे, माझे कान फक्त सत्य ऐकण्याकडेच असू दे, माझ्या मुखाने फक्त सत्य वचनच बोलण्यासाठी राहू दे. आपली प्रार्थना असते कधी नाही, चुकून पण नाही. फॉरेनला जाऊ दे, आमक होऊन दे, पोरीचं जमू दे, पोराचं जमू दे, आणि जमलं तर जमलं तर त्याला लेकरं बाळ येऊ दे. बरं झाली, लेकरं बाळ झाल्या तर त्याला बालवाडीतही जाऊ दे, इंग्लिश मिडियमलाही जाऊ दे, त्यांची फी पण भर. अरे परमेश्वरने काय तुमचं नुसतं बाळतपणच करायचं काय तुमच्या प्रार्थनेचं? लग्न नाही जमत तिकडून ये प्रार्थना, जमलं तिकडून ये प्रार्थना, पोरं नाही होत तिकडून ये प्रार्थना, पोरं झाले त्यांची संगोपनाची प्रार्थना. आता काय त्या बालवाडीतच जायला लावितात काय? त्यालाही जा पाठवतील काही काही आमचे साजू काही. अहो काय आम्ही काय परमेश्वरकडे मागतो हे कळतंय का आम्हाला? ह्या जगातल्या काही गोष्टी आहेत त्या आम्हाला आमच्या कर्माने, आमच्या कृतीने, आचरणाने त्याच्यावर विजय मिळून आम्हाला प्रभूच्या राज्यात जायचंय. प्रभूचा राज्य म्हणजे गेले धडधाकट मार्ग नाही, तो काल तारेवरली कसरत आहे. जशी एखादी कलाकार त्या तारे बांधलेले असतील, त्या तारेवर चालतात, खाली एक हातात एक बॅलन्स धरून बांबू, हे वचनाचा बॅलन्स घ्या. जगात पण आणि आध्यात्मिक क्षेत्रात तसा बॅलन्स धरून चला. ओरिजिनल सत्याचा बांबू घ्या. आमच्याकडे हे नाही, मग आम्ही तारेवर काही चालणारी. आम्हाला तारेवर चालणाऱ्या माणसाकडे बघून सुद्धा तकलीफ होती. असो पडतो काय पडतो, अरे त्याचा बॅलन्स येतो, तू कमून धगधग करतो, आणि तुझ्यातली ताकद असली तर चढ त्या तारीवर. नाही येणार कोणी सत्याकडं. आमच्याकडे आहे, परमेश्वराने सत्य पचवायची ताकद दिली, सत्य सांगायची ताकद दिली, आणि सत्यामध्ये जगायची पण ताकद दिली. आता बाकीच्या लोकांकडे नाही, त्याला आम्ही तरी काय करणार? तुम्ही मागा, परमेश्वर देईन. पण हे काही सोपं नाही. अहो येले अवघडे, हे दुःखाचा रस्ता यो, हे काही साधं नाही. अनेक लोकांना ख्रिस्ती जीवनच समजलं नाही. ख्रिस्ती जीवन टोटली दुःखाचं आहे, आनंदाचं पुढच्या. आता इथं दुःखच येत, दुःखाबरोबर सुख पण येतं, काळजी करू नका. नाही तर तुम्ही म्हणता घाबरून देताय, तसं नाही. तुमच्या कृती आणि आचरणावर येते. आम्हाला दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, आणि दोन्ही गोष्टी आमच्या जीवनात घडत असतात. अशा प्रकारे आम्ही पाहतो की पुढच्या वचनामध्ये लिहिलं आहे 12व्या क्रमांकामध्ये,
एलिया त्यास म्हणाला, मी देवाचा माणूस असेन तर आकाशातून अग्नीचा वर्षण होऊन तो तुला व तुझ्या 50 शिपास भस्म करू. तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षण उतरली, त्यास त्याच्या 50 शिपास भस्म केले. असं करून तिसऱ्यांदा ज्यावेळेस झालं तर त्यावेळेस परमेश्वरचा दूत एलियास म्हणाला, खाली उतरून त्याच्याबरोबर जा, भिवू नको. तेव्हा एलिया उठून खाली उतरून त्याच्याबरोबर राजाकडे गेला. त्याने त्यास म्हटले, एक्रोन येथले दैवत बाल जबूब याला प्रश्न कराव्यास तू जासूत पाठवले, ते इस्रायलात देव नाही म्हणून की काय? हा राजाला जाऊन डायरेक्ट परत म्हणतो, देव नाही का इथं? यास्तव ज्या बिछाण्यावर तू पडलायस त्यावरून तू उठायचा नाहीस, तू अवश्य मरशील. डायरेक्ट तोंडावर सांगतो. पहिले वेळेस सांगितलं, त्याच्या चाकराला सांगितलं आणि त्याच्या चाकराने त्याच्या राजाला सांगितलं. मग राजाला तळतळ येतो, म्हणलं कोण येतो? लय टाका टाका करतोय, माझे मरणाचं भविष्य सांगतोय. कोण येतो? कसा दिसत होता? तो म्हणलं बघ, केसाचा जागा होता, कमरेला पट्टा होता आणि असा प्रकार होता. तो म्हणला हे 100% एलिया पास्टर, एलिया प्रोफेट, एलिया भविष्यवक्ता. अरे याला धरायला पाहिजे ना, तर लय अवघड. हे जे बोलत ते होतं. मग त्यांनी काय केलं, 50 लोक आणि त्यांचा एक नायक पाठवला. जा म्हणे त्याला बोलून आणा. ते नुसतं बोलून आणायला सांगितलं होतं, त्याला मारायला नव्हतं लावलं. हे मेले. दुसरे 50 पाठवले, एक जण हे पण मेले. परत राजाने तिसरे पाठवले, पण तिसरा नायक चांगला होता, हुशार होता. ते म्हणणार हे देवाच्या माणसाच्या नादी लागणं जोक नाही, ओरिजिनल प्रोफेटच्या नादी लागणं जोक नाही. लागून बघा माझ्या नादी. प्रभू येशूच्या नावामध्ये अभिमानाने सांगेल, सत्य जेवढे प्रचारक आहेत ना, माझं जेवढं सोडून मी भुषाद वाला कुठंच नाही. मी जगाच्या दृष्टिकोनात जेवढे काही देवाचे अभिषिक्त लोक आहे ना, त्यांच्या नखासारखं सुद्धा नाही. पण मी परमेश्वरामध्ये अभिमानाने सांगेल की सत्य लोकांकडे जाऊन बघा, त्यांच्या वचन ऐका किंवा लेक्चर्स ऐका किंवा त्यांची कृती बघा, आचरण का बघा, किंवा त्यांचं जीवन तपासून बघा. तुम्ही त्यांच्या सहवासात येऊन बघा, त्यांचा खडतर मार्ग येऊन बघा. तुम्ही बघता तुम्ही त्याच्यामध्ये टिकताल का? परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देतो की या खडतर मार्गामध्ये देवाची सेवा करत चालत असताना किंवा विश्वासाने जीवन जगत असताना परमेश्वर त्या व्यक्तीला सहाय्य मार्गदर्शन करतो. हा, गरिबी येते, दुष्काळाला सामना पडावा पडतो, आर्थिक परिस्थितीचा प्रॉब्लेम येतो. आणखीन तुम्हाला सांगतो की जगामध्ये जीवन जगणं मुश्किल होतं. लोक निंदा करतात, चर्च राहत नाही, लोक राहत नाही, मंडळी राहत नाही, दानपात्र देत नाही, सगळं काही स्वतःला करावं लागतं, एकटं महसूस म्हणजे असं वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस दिसतात ना, मग तुम्हाला समजन रियालिटीचा रिअल संदेष्टा कोण आहे. ह्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये असतात. परमेश्वर म्हणलं ना लगेच पळावं लागत. परमेश्वर म्हणलं ना सत्य सांगावं लागत. सत्य सांगितलं होतं मग सख्या आईला पण राग येतो. त्याच्यात काय, मी इथं 4 घरचे 4 मुंडके येतो आणि 4 नाही. मी तर म्हणतो इतक्या मंडळाने इतक्या वेगवेगळ्या त्यांचे डॉक्युमेंट आहेत ना, लय अवघड. त्यांचं शिक्षण लय अवघड. चला असू दे, आपला विषय आहे भविष्यवाणी. आणि मग पुढे तो लिहित आहे, तो डायरेक्ट आता राजाच्या घरी जात आहे आणि राजाजवळ तो बोलत आहे. एलियाने सांगितलेल्या परमेश्वरच्या वचनाप्रमाणे तो मरण पावला. त्याला पुत्र नव्हता म्हणून त्याच्या जागी यहोराम हा राजा झाला. यहुदाचा राजा यहोशाफाट याचा पुत्र यहोराम याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी हे झालं. अहज्याने केलेल्या बाकीच्या गोष्टीचे वर्णन इस्रायलच्या राजाच्या बकरीत केले नाही काय. आता तुम्ही दुसरं राजाने पहिला अध्याय जर वाचला तर खात्रीपूर्वक काळजीपूर्वक तुम्ही जर वाचलं तर निश्चितार्थाने तुम्हाला तो समजेल. आता आपण पाहूया दुसरं राजा अध्याय क्रमांक 1. दुसरं राजाचा अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 1. एलियाचे स्वर्गारोहण. हेडलाईन्स आहे त्याची. परमेश्वराने एलियास वावटळीच्या द्वारे स्वर्गात घेऊन जाण्याचा समय आला. भविष्यवाणी, माझा सेवक एलिया याला मी स्वर्गात घेईल, वावटळीच्या द्वारे स्वर्गात घेऊन जाईल. आता तो समय जवळ आलेला होता. त्यावेळी एलिया आलिशा बरोबर गिलगाल येथून चालला होता. समय आला, काहीतरी तास घंटे दिवस असेल, आणि तो समय चालला आणि त्याच्याबरोबर आलिशा हा त्याचा एक जोडीदार होता, पार्टनर होता, एक सहकारी होता, बॅगा उचलणारा होता, त्या संदेष्टाची सेवा चाकरी करणारा होता. संदेष्टा नव्हता म्हणला, आपल्याला लगेच आपल्या जवळ जर असलं का आपण लगेच त्याच्यावर काय करणार, कुरघोडी करणारच. हो, मला पण नाही आवडत आमच्या पाळक साहेबांचं काही. लगेच समोरून, हो तुम्ही तर कायम असतात ना त्यांच्याबरोबर. हो असतो बरं का, पण काय आहे आता ते मोठे येत आणि मग मला पण काही गोष्टी पडत नाही. हे असं कधी आलिशाने केलं नाही बरं का, पण आमच्याकडे लई घाण सवय, लई भंगरी.
एखाद्या याचकानी जवळ एखादा ट्रेन करण्यासाठी जर एखाद्या सेवकाला जर धरलं ना हाताला का तो त्याचा हातच कापून टाकतो, एखाद्याला बोट धरायला लावलं तो खवाट्यापासून तोडीतो. मराठीत म्हणी ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट नाही खावा, लोक माती सुद्धा घेऊन जातात. ते उपसितेत पहिले ते ना कोयत्याने तोडायचे असे बोट खाजवळ आणि मग ऊस खायचे. आता ऊस खाण्याची पद्धत वेगळी. आता ते ऊसच उपसून घेतात आणि त्याच्याबरोबर आलेली माती झटकीत नाही, माती सकट घेऊन जाते. ते म्हणतात आपल्याला कोणतीच झाड लावायला होईल. हो, लय अवघड आहे सध्याचं गणित. पहिल्याच्या काळामध्ये देवाचा संदेष्टा एलिया याच्या बरोबर सहकारी, त्याला सपोर्ट करणारा, त्याची सुशस्त्रा करणारा, त्याची ठेव करणारा आणि त्याला परमेश्वराच्या कामामध्ये मदत करणारा, वैयक्तिक त्याला दुजोरा देणारा आणि परमेश्वरापासून ओरिजिनल काही गोष्टी शिकण्यासाठी आलिशा हा त्याच्या बरोबर होता. आलिशाच्या लक्षात आलं. आता आपण पाहूया या ठिकाणी तो लिहित आहे 3ऱ्या क्रमांकाच्या वचनामध्ये, बेथेलातल्या संदेष्टांचे शिष्य. आता दुसरे शिष्य बेथेलातले जे संदेष्टे होते ना, प्रोफेट, भविष्यवक्ते, संदेश देणारी, बेथेलातले म्हणजे दुसऱ्या देशातले, दुसऱ्या राज्यातले, दुसऱ्या जिल्ह्यातले, दुसऱ्या देशातले, काय असत ते XYZ. बेथेलातल्या संदेष्टाचे शिष्य आलिशाकडे येऊन तेच म्हणाले, म्हणजे बेथेलातल्या संदेष्टांच्या शिष्याला समजलं की परमेश्वर एलियास वावटळीच्या द्वारे घेऊन जाणार. भविष्यवाणी, आज परमेश्वर तुझ्या धन्यास तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे हे तुला ठाऊक आहे का? त्याने म्हटले मला ठाऊक आहे, पुरे करा. मला माहिती माझा सेवक कसा आहे, माझा पार्टनर कसा आहे, किंवा माझा गुरु कसा आहे, किंवा माझा प्रीचर कसा आहे, किंवा माझा संदेष्टा कसा आहे, किंवा मी ज्याची सेवा चाकरी करत आहे तो कसा आहे, किंवा मी ज्या चर्च मध्ये सहभागिता घेत आहे ज्याच्यात लहानसा मोठा झालेला आहे, आम्हाला माहिती आहे आमचं काय. तो म्हटला पुढं 5व्याच्या मध्ये, येरिहोतील संदेष्टाचे शिष्य आलिशाकडे आले. आता दुसऱ्या जिल्ह्यातले आले, दुसऱ्या राज्यातले आले. येरिहोतील संदेष्टाचे शिष्य आलिशाकडे येऊन त्यास म्हणाले, आज परमेश्वर तुझ्या धन्यास तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे हे तुला ठाऊक आहे का? त्याने म्हटले मला ठाऊक आहे, पुरे करा. निघा, मला माहिती. म्हणजे 2 ठिकाणचे संदेष्टे आले, 2 ठिकाणचे प्रोफेट आले, 2 ठिकाणचे देवाचे सेवक आले आणि ते एलियाच्या सहकारी असणारा आलिशाला म्हणतात, अरे बाबा तुझ्या त्या पाळकडे घेऊन जाणार आहेत ना संदेष्टाला, एलिया संदेष्टाला घेऊन जाणार आहे, तुला माहिती का? ते म्हणलं यस. पुढे लिहित आहेत 9व्या वचनामध्ये पाहूया, सॉरी 6वं पाहूया. एलिया त्यास म्हणाला, परमेश्वर मला यार्देनीकडे पाठवित आहे, तू इथंच थांब. आलिशाला म्हणलं तू इथंच थांब. तो म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी काय आपणाला सोडणार नाही. मग ते दोघे पुढे चालले. चांगला देवाचा सेवक एलिया म्हणत होता तू आता इथंच थांब, मी जातो पुढं. ते म्हणला नाही नाही, एवढे दिवस सेवा चाकरी केली मी, मरणापर्यंत तुमच्याबरोबर जवळच राहील. 7व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिले, संदेष्टाचे 50 शिष्य येऊन, आता संदेष्टा होता आणि त्याचे 50 शिष्य येऊन त्याच्या समोर दूर उभे राहिले आणि ते दोघे यार्देन तीरी उभे राहिले, पलीकडे गेले. एलियाने आपला झगा काढून त्याची वळकटी करून ती पाण्यावर मारली, तेव्हा पाणी दुभंग झाले व ते दोघे कोरड्या भूमीवरून पलीकडे गेले. हा एक चमत्कार आहे, मिरॅकल. ते पलीकडे गेल्यावर एलिया आलिशास म्हणाला, मला तुझपासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांगा. काहीच करू. आलिशा म्हणाला, आपल्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठाई यावा. काय मागितलं आता या ठिकाणी? आपल्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठाई यावा. आणखीन एक रेफरन्स वाचू आणि मग आपण विश्लेषण करूया. एलिया म्हणाला, तू दुर्घट गोष्ट मागतोस, पण मला तुझपासून घेऊन जातील त्या समय मी तुला दिसलो तर मागतोस ते तुला प्राप्त होईल, न दिसलो तर प्राप्त होणार नाही. ते बोलत चालले असता पहा एकाएकी एक अग्निरथ व एक अग्निवारू दृष्टीस पडले, दुष्टांत, व त्यांनी त्या दोघांस अलग केले. एलिया वावटळीतून स्वर्गात गेला. ते पाहून आलिशा मोठ्याने म्हणाला, माझ्या बाप्पा, इस्रायलाच्या रथांनो, इस्रायलाच्या राऊतांनो. तो पुन्हा त्याच्या नजरेस पडला नाही. तेव्हा त्याने आपली वस्त्र फाडून त्याचे 2 तुकडे केले. पैसलो
एलियाचं स्वर्गरोहण झालं आणि ज्या भविष्यवाण्या त्या ठिकाणी एलिया संदेष्टा परमेश्वराने त्याला सार्वकालिक वतनामध्ये स्वर्गाच्या राज्यात घेतलेला आहे. पण एक महत्वाची घटना या ठिकाणी दिलेली आहे की देवाच्या माणसाकडे आम्ही काय मागावं, काय मागावं. आलिशाने काय मागितलं या ठिकाणी तो मला तुझपासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग. माझ्याजवळ इतकी सेवा केली, माझी चाकरी केली, माझी सुश्रूषा केली, माझं संगोपन केलं, माझ्या सगळ्या दुःख संकट समस्या चिंता काळजी सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला सहकार्य केलं, मदत केली, देवाच्या कार्यामध्ये चांगल्या गोष्टीत राहिला आणि शेवटपर्यंत तू माझ्याबरोबर राहिला. तू मंडळी फोडली नाही, तुकडे केले नाही, मेंढर हाकलून दिले नाही, मेंढर हाकलून आणले नाही, सगळं चांगलं केलंस. आलिशा मी तुझ्यासाठी काय करू मला सांग, कारण आता मला तुझ्यापासून परमेश्वर काढून घेऊन जाणार आहे. आता तुला एकट्याला प्रवास करावा लागणार आहे. आता तू एकटा राहणार आहेस आणि इतक्या दिवस तू माझ्याबरोबर होतास. आता मी तुला भेट म्हणून काय देऊ. आम्ही काय मागितलं असतं, तुझं चर्च पहिलं दिवो माझ्या ताब्यात नावावर करून टाक. हा ते काय जमीन घेतली ती तुझ्या बंगला गाड्या सगळ्या घोड्या सगळ्या. आम्ही हेच मागितलं असतं, दुसरं काय मागितलं असतं. एक म्हणलं असतं मला कंपाऊंड तरी द्या राव. एक म्हणलं असतं ते पुलपीठ घेऊन जाऊ को मी पालक साहेब. एक म्हणलं असतं ते खुर्च्या मी घेऊन जातो. अहो सगळं सत्यानच नगनच केलं असतं. आलिशाने काय मागितलं माहिती का, खरा देवाच्या सेवकाची ओळख, खऱ्या प्रोफेटची ओळख, खऱ्या प्रकटीकरणाची ओळख, खऱ्या भविष्यवक्त्याची ओळख, खऱ्या दर्शनाची ओळख, खऱ्या दृष्टांताची ओळख, खऱ्या स्वप्नाची ओळख, खऱ्या रहस्याची ओळख, खऱ्या पूर्व संकेताची ओळख आणि खरोखर देवापासून आलेल्या नबी, देवापासून आलेल्या प्रोफेटची ओळख काय आहे. तर तो काय मागतो आणि आम्ही काय मागतो. प्रोफेट काय मागतो आणि प्रोफेटीन बाई काय मागते, बिलिओस भाऊ बहिणी काय, आई वडील काय मागते, कुणाकडून काय मागावं हेच आम्हाला कळणार. कैसराचं ते कैसरला द्या, देवाचं ते देवाला द्या. आलिशा या ठिकाणी म्हणत आहे आपल्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा पाहिजे, 2 पट पाहिजे आपल्याला, सिंगल बिंगल नाही. पास्टर एलिया, प्रोफेट एलिया, भविष्यवक्ते एलिया, तुम्ही तुमच्या आतमध्ये जो आत्मा होता ना देवाचा, परमेश्वराचा, सत्याचा, कैवारी, बुद्धी, ज्ञान, सामर्थ्याचा, संयमाचा, जेवढे काही आत्म्याचा पावर तुमच्यामध्ये होता आणि जेवढं काही तुम्ही आत्मिक कार्य केलं आणि आणखी जे काही तुमच्या बरोबर देव आणि परमेश्वर देवदूत येऊन तुम्हाला जे भविष्यवाणी रेव्हलेशन देत होते त्याचा दुप्पट वाटा पाहिजे मला, दुप्पट. येस, करेक्ट मागितलं त्यांनी. देवाच्या सेवकाने हे मागायला पाहिजे, आत्म्याचा दुप्पट वाटा. दुप्पट काय तुम्हाला पवित्र आत्माच मागा राव, दुप्पट जाऊ पडू पडतं. तो पवित्र आत्मा जर तुम्हाला मिळाला ना ओरिजिनल देवाचा, तो सांभाळता सांभाळता तुमचे नाकी नऊ येते. चमत्कार करता करता तुमचं जीवन, त्याच्या पुढे मला विश्लेषणच करायला शब्द नाही. तर तुम्ही साधा देवाचा पवित्र आत्मा जरी मागितला ना, एक याने दुप्पट मागितलं, आपल्याला अवपडेवाणी नाही करायचं आणि आपल्याला मिळणार पण नाही. आपल्याला एकच नाही मिळत आणि ज्यांना मिळालं त्यांना सांभाळता येईना. तो ही एक शोकांतिक आहे. अनेक देवाच्या सेवकांना पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे पण तो सांभाळता येईना. दुप्पट मागितलंय, आत्म्याचा दुप्पट वाटा दे. काय करायचं त्याला, काय लोणचं करायचं होतं का. आत्म्याचा दुप्पट वाटा मागितला ना, प्रॉपर्टी ना, कुठलं संदेशाचं पद ना, कुठलं एखादं मोठं, काहीच नाही मागितलं. आत्म्याचा दुप्पट वाटा. आपण काय मागत आहोत. मग माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, देवाच्या प्रिय अभिषिक्त प्रोफेट भविष्यवक्ता साहेबांनो, मी तुम्हाला हलक्या भाषेमध्ये, साध्या भाषेमध्ये, प्रेमाच्या भाषेमध्ये मी विनंती करून नम्रपूर्वक आवाहन करतो की देवाकडून आत्म्याचा वाटा मागा. भविष्यवक्त्यांनो, तुम्हालाही आत्मा नाही असं देवाचं वचन, माझं काही मत नाही बाबा. तुम्हाला काय मागायचं ते मागा. तुम्ही तो रथ काय गाठून घ्यायनात, परत येलेला जाऊच नव्हतं द्यायचं, त्याचा रथच ओढून घ्यायला पाहिजे होता. स्वर्गातून आलं म्हणलो तो लय भारी असेल ना, चाकच काढू काढू घेतली असते काही काही. ते म्हणले असे जाऊ पडू पडतं, रथच गाठून घेऊ, मस्त एकूण पैसे येते मरणाचे. आम्ही काय मागतो, कुणाकडे मागतो, कशासाठी मागतो, योग्य ते मागत आहोत का.
आज तुम्हाला आणि मला आत्म्याचा वाटा, आत्मिक दर्शन, आत्मिक स्वप्न, आत्मिक दृष्टांत, आत्मिक दर्शन, आत्मिक रहस्य, आत्मिक पूर्वसंकेत, आत्मिक भविष्यवाणी, आत्मिक प्रगटीकरण आणि आत्मिकता मिळवणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. ज्याच्याकडे आत्मिकता नाही तो मनुष्य या जगामध्ये जगू शकतो, परंतु येणाऱ्या सार्वकालिक वतनामध्ये त्याला वाटा नाही. येलेला सदेह स्वर्गात उचलण्यात आलेले. आमच्या बोड्या मेल्या, रांगोळी झाली तर परमेश्वरला म्हणता येईल, प्रभू ज्यावेळेस तू राजवैभवने येशील त्यावेळेस माझी आठवण कर बाबा, कारण मी एवढा काही पवित्र शुद्ध नाही. हे म्हणायला तरी तुमच्यामध्ये राहू द्या काहीतरी. बऱ्याच वेळेस शब्दरचना कणखर असल्या कारणाने अनेक लोकांच्या अंतःकरणाला टोचतात. मी देखील एक जगिक आहे. मला देखील शारीरिक जगातल्या क्लेश संकटामधून जावं लागतं. आणि म्हणून ज्यावेळेस आत्मीयाला खेद होणाऱ्या गोष्टी ज्यावेळेस बिलिओस भाऊ बहीण आई वडील किंवा देवाच्या सेवकाचे नाव घेतलेल्या लोकांमध्ये दिसतात, त्यावेळेस आत्मा इतका काय प्रज्वलित आणि एक इतका काय उत्स्फूर्त होतो की कळत न कळत कधी कधी जाणून बुजून एखादा शब्द गलत पण पडलेला असेल तर मी पुन्हा एक वार तुमचं मनापासून क्षमा देखील मागतो, कारण हे होऊ शकतं. मला अनेक भावांचे, बहिणींचे, याजक, पास्टर, चांगल्या चांगल्या लोकांचे फोन येतात आणि ते सांगतात, पाळक साहेब वचन एकदम कम्प्लीट टू कम्प्लीट चांगलं आहे, होतं आणि तो पुढे राहू द्या. सत्य तुम्ही सांगतात, प्रेस गॉड, फक्त तुमच्या शब्दाला जी धार आहे ती धार थोडीशी कमी करा. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, पुन्हा एक वार मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो की शब्दाची धार कमी न होऊ दे. जसं आहे तसंच लोकांपर्यंत जाऊ द्या. आणि जे सत्य ओरिजिनल सेवक जशा प्रकारे देवाच्या गोष्टी सांगत होते, याच प्रकारे मरणाच्या टोकापर्यंत मी असंच राहावं म्हणून माझ्यासाठी देखील एक विनंती करा, प्रार्थना करा. आपला वेळ झालेला आहे. पुन्हा एक वार आपल्याला थांबावं लागेल. पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा एक वार याच विषयावर चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. आणि त्या ठिकाणी आपण पुढच्या भागामध्ये प्रकटीकरण, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, रहस्य, पूर्व संकेत, परमेश्वराच्या योजना, दुसरं राज्य अध्याय क्रमांक 3 मधून आलिशाचं भविष्य पाहणार आहोत. आलिशा भविष्यवक्ता कसा बनला. आता याला दुप्पट वाटा घेतलेला आहे या भागामध्ये त्यांनी. मग या दुप्पट वाट्याचं काय केलं आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जुळणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट मनापासून प्रभू येशूच्या नावामध्ये हार्दिक स्वागत करतो. प्रत्येकाला सलाम, जय मसीह, प्रेज द लॉर्ड, जय ख्रिस्त. येऊया, प्रार्थना करूया. पवित्र थोरसेना दिदे बाप्पा, जशा होतशी तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो. प्रभू येशूच्या नावामध्ये परमेश्वर देव बाप्पा, आमच्या भारत देशासाठी, महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे सर्व राज्ये, आमच्या महाराष्ट्र राज्याची सरकार योजना, एक परमेश्वर देव बाप्पा, माननीय उद्धवजी साहेब त्यांचे सर्व सहकारी टीम, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे सर्व पोलीस डिपार्टमेंट, सर्व डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, भारत देशाच्या सरहदीचं संरक्षण करणारी मिलिटरी पोस्ट जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, त्याच प्रकारे सर्व बिलिओस भाऊ बहीण, आई वडील, लाईव्ह सेशनला जुळणारे सर्व मित्र, आप्तेष्ट, स्नेही, देवाचे अभिषिक्त सेवक, सेविका, आम्ही प्रत्येक जण प्रभू येशू तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. आम्हाला या समाला मी प्रार्थना करतो, आतापर्यंत कदाचित आम्ही आत्म्याचा वाटा जर घेतलेला नसेल, आज प्रिय प्रभू येशू तुझ्या आत्म्याचा वाटा तू आम्हाला दे, तुझ्या आत्मिकता तू आम्हाला तू दे, तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्श तू आम्हाला कर, तुझ्या पवित्र आत्म्याचं गायडन्स तू आम्हाला दे, पवित्र आत्म्याची कृपादान तू आम्हाला दे. पवित्र आत्म्याच्या कृपादानाच्या माध्यमातून निष्पन्न होणारी फळप्राप्ती आमच्या जीवनामध्ये घडून यावं अशी देखील तू कृपा कर. परमेश्वर देव, आम्ही प्रार्थना करतो, सत्य आम्हाला समजावं आणि ज्या बंधनात आम्ही आहोत त्या बंधनातून तू आम्हाला मुक्त करावं अशी देखील कृपा कर. जे बंधनात आहेत, जोखडात आहेत, आजारात आहेत, समस्या, विकार असतील, जे गरिबीमध्ये असतील, जे कर्जबाजारीमध्ये असतील, जे वेगवेगळ्या प्रकारच्या टेन्शन, ताण, दबावामध्ये असतील, या प्रत्येकाच्या विश्वासाप्रमाणे, त्यांच्या कृतीप्रमाणे, त्यांच्या प्रार्थनेप्रमाणे त्यांचं उत्तर देऊन त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादाची घोषणा कर. प्रभू येशू ख्रिस्त आमचा उद्धारक, जो होता, जो आहे, जो येणार आहे, तर पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्या त्वयी. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जिचकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.